पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे. एक मोटारसायकल 18,000 रुपयाला विकली, तेव्हा विक्रेत्याला 12.5% नफा झाला. तर त्या मोटारसायकलची खरेदी किंमत किती? आणि तुमच्या समोर 4 पर्याय ठेवलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, एक मोटारसायकल 18,000 रुपयाला विकली, विक्री किंमत दिली आणि नफा हा शेकडेवारीत दिलेला आहे, 12.5% नफा झाला. आणि खरेदी किंमत आपल्याला विचारलेली आहे. वेगळ्या धाटणीचं उदाहरण आहे. मुलांनो, 12.5% नफा होणं, टक्के याचा अर्थ तुम्ही शेकडेवारी प्रकरणात शिकलेला आहात की 100% म्हणजे 100 रुपयाला, 100 रुपयाला 12.5 रुपये. म्हणजे जर मी एखादी वस्तू 100 रुपयाला घेतली असेल तर मला नफा झालाय, जास्त पैसे मिळाले. याचा अर्थ मी ती वस्तू 112 रुपये 50 पैशाला विकली. 100 रुपयाला घेतलेली वस्तू 112 रुपये 50 पैशाला विकली, म्हणजे 100 रुपयावर 12.5% नफा झाला. आता हा प्रश्न आहे खरेदी विक्रीशी संबंधित, म्हणून याचा मी वेगळ्या पद्धतीने मांडणी करतोय आपणासमोर. बघा, मांडणी मी अशी करतोय: खरेदी किंमत आणि विक्री किंमत. मला 12.5% नफा झालेला आहे, 12.5% नफा झाला. याचा अर्थ असा आहे की मी 100 रुपयांची घेतलेली वस्तू 112 रुपये 50 पैशांना विकली. 100 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 112 रुपये 50 पैसे म्हणजे 112.5 रुपयांना विकली. तर 18,000 रुपयाला विकली. विक्री किंमत 18,000 आहे. 18,000 म्हणून विक्री किमतीमध्ये मी लिहितो की 18,000 रुपयाला विकलेली मोटारसायकल, तर त्या मोटारसायकलची खरेदी किंमत किती? ती खरेदी किंमत मी मांडली क, प, वाय, एक्स, कोणतंही अक्षर आपण घेऊ शकतो. या 12.5% या शब्दावरून आपण ही खरेदी किंमत आणि विक्री किंमत ठरवली. 100 रुपयाला घेतलेली वस्तू 112 रुपये 50 पैशाला विकली आणि मोटरसायकलची विक्री किंमत दिलेली आहे, म्हणून ती विक्री किमतीमध्ये लिहिली 18,000 रुपयाला विकली. त्या मोटरसायकलची खरेदी किंमत मानली क रुपये. आता मुलांनो, ही जी मांडणी आहे ही आपण अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार या पद्धतीने आपण सोडवू शकतो. आणि मग अंत्यपदांचा गुणाकार 100 गुणिले 18,000, मध्यम पदांचा गुणाकार हा होईल क गुणिले 112.5 बरोबर 100 गुणिले 18,000. आता या ठिकाणी मला क ची किंमत काढायची आहे आणि मग गुणिले 112.5 मी काय करणार आहे, उजव्या बाजूला नेणार, ते भागिले होणार. क बरोबर 100 गुणिले 18,000 भागिले 112.5. आता 112.5 या ठिकाणी मला दशांश चिन्ह 5च्या पुढे न्यायचं आहे. म्हणजे मला या ठिकाणी काय करावं लागेल, छेदस्थानी गुणिले 10 करावे लागतील. छेदस्थानी गुणिले 10 केले तर अंशस्थानी सुद्धा गुणिले 10 करावे लागतील. आणि मग आता या ठिकाणी मला संक्षिप्त रूप द्यायचंय. इथं छेदस्थानी गुणिले 10 केले म्हणजे काय झाले, दशांश चिन्ह एक घर पुढे जाईल. क बरोबर 100 गुणिले 18,000 गुणिले 10 भागिले दशांश चिन्ह पुढे नेलं 1125 झाले. आणि या ठिकाणी आता संक्षिप्त रूप मी देणार आहे. 25चा पाडा आपल्याला येतोय
30 पर्यंतचे पाडे पाठ असणं आवश्यक आहे. या ठिकाणी 25 चोक 100, 112 मधून 100 गेले, राहिले 12. 12च्या पुढे 5 घेतला म्हणजे 125 झाले. 25 5 125. या ठिकाणी इथे आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. इथे 25 ने भाग देऊ शकतो. 25 चोक 100. जर छेदस्थानी 25 ने भाग दिलाय तर अंशस्थानी पण द्यायचा आहे. पुन्हा इथे 9 ने संक्षिप्त रूप देता येईल आपल्याला. 9 5 45. छेदस्थानी राहिले 5. इथं 9 दुने 18 आणि पुढचे 3 शून्य 9 0 0 9 0 0 9 0 0. पुन्हा 5 ने संक्षिप्त रूप देऊया आपण. 5 1 5, 5 दुने 10. आता अंशस्थानी काय राहिलंय? 4 गुणिले 2000 गुणिले 2 यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि क बरोबर अंशस्थानी राहिले 4 गुणिले 2000 गुणिले 2. क बरोबर 4 दुने 8, 8000 गुणिले 2 आणि 8 दुने 16. 16,000 रुपये ही क ची किंमत आली. तर त्या मोटारसायकलची खरेदी किंमत झाली 16,000 रुपये. उत्तर आलेले पर्याय क्रमांक 3. काठिण्य पातळी असलेलं हे उदाहरण आहे. याच्यात फक्त 12.5% नफा होणं म्हणजे 100 वर जास्त रुपये मिळणं, म्हणजे 100 रुपयांची खरेदी किंमत असलेली वस्तू 112 रुपये 50 पैशाला विकणं, म्हणजे 112.5 रुपयाला विकणं. ही संकल्पना जर समजली आणि आपल्याला गणितातील बाकीच्या प्रकरणांचे बारकावे ज्ञात असतील तर मात्र हे उदाहरण अवघड नाही. त्यानंतर पुरेशा सरावाने हे उदाहरण साधारणपणे 30 ते 45 सेकंदात आपल्याला सोडवता येऊ शकतं. तर याच धाटणीचं आणखी एक उदाहरण आपण बघूया पुढे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण तुमच्या समोर आहे. एका व्यापाऱ्याने एक धुलाई यंत्र 11,040 रुपयाला विकलं तर त्याला 8% तोटा झाला. ₹11,040 विकलंय म्हणजे विक्री किंमत दिली आणि 8% तोटा सांगितलेला आहे. विक्री केल्यानंतर तोटा झालाय. म्हणजेच खरेदी किंमत जास्त असणारे, विक्री किंमत कमी आहे. तर त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत किती? मागाशी या उदाहरणामध्ये याच सारखं उदाहरण होतं, तिथे नफा दिलेला होता. आता मात्र विक्री करून तोटा झालेला आहे. मग तोटा होतो याचा अर्थ काय होतोय? पैसे कमी मिळाले. म्हणजे 100 रुपयाला घेतलेली वस्तू मी 8% तोटा झाला, म्हणजे 100 रुपयावर 8 रुपये कमी मिळाले. विक्री करून पैसे कमी मिळाले, 8 रुपये कमी मिळाले. याचा अर्थ असा होतो मी 100 रुपयाची वस्तू 92 रुपयाला विकली. 8% तोटा म्हणजे 100 वर तोटा आहे. मग आपण या ठिकाणी बघूया 8% तोटा याचा अर्थ काय होतोय? 8% तोटा याचा अर्थ असा होतो की मी 100 रुपयाला खरेदी केलेली वस्तू याची विक्री केली 92 रुपयाला. 100 रुपयाच्या वस्तूंची विक्री केलेली आहे 92 रुपयांना. तर 11,040 रुपयाला हे धुलाई यंत्र विकलंय. 11,040 रुपयांना धुलाई यंत्र विकलंय. तर त्याची खरेदी किंमत किती? मी खरेदी किंमत पुन्हा क मानली.
आणि मग पुन्हा एकदा आपल्याला ए अंशछेद बी बरोबर सी अंशछेद डी यानुसार, या नियमानुसार अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार ही गोष्ट बघायची आहे. मग मध्यम पदांचा गुणाकार होईल क गुणिले 92 बरोबर 100 गुणिले 11,040. पुन्हा मला क ची किंमत शोधायची आहे. मग गुणिले 92 समानतेच्या नियमानुसार बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यावरती होतील भागिले 92. क बरोबर 100 गुणिले 11,040 गुणिले 92 झाले भागिले 92. आता या ठिकाणी पुन्हा मला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. संक्षिप्त रूप देताना माझे पाडे पाठ असणं गरजेचं आहे. 92 कुणाकुणाच्या पाड्यात येत आहेत हे माझ्या माहिती असलं पाहिजे. 23च्या पाड्यात 92 येत आहेत. मग 23चा पाडा मला पुन्हा संक्षिप्त अंशस्थानी संक्षिप्त रूप देताना वापरता आला पाहिजे. मग या ठिकाणी 23 एके 23, 23 दुने 46, 23 त्रिक 69, 23 चौक 92. पुढे 23 चौक 92, 23 पाचे 115, इथे 110चे. मग इथे सुद्धा 23 चौक 92. मग 110 मधून 92 गेले हे तोंडी करता आल्या पाहिजे ह्या गोष्टी. 110 मधून 92 गेले, उरले 18. 18 आणि पुढे 4 घेतला झाले 184. मग 23 चौक 92, 23 पाचे 115, 23 आहे 138, 23 साते 161, 23 आठे 184. 184, 23 आठे 184 आणि 23 शून्य 0. पुन्हा 4 ने संक्षिप्त रूप द्यावं लागेल आपल्याला. पुन्हा 4 ने भाग द्यावा लागेल. 4 एके 4, इथे 4 एके 4, 4 दुने 8, 4 शून्य 0. अंशस्थानी राहिले क बरोबर 100 गुणिले 120 आणि यांचा गुणाकार आपण करूया 12 एके 12. बघा मुलांनो, जेव्हा एकक दशक स्थानी 0 असतील तर कोणताही गुणाकार करताना आपण काय करतो, जे अंक आहे त्यांचा 12 एके 12 आणि किती शून्य 1 2 3 हे शून्य मांडले तर उत्तर आलं आपलं 12,000 रुपये. क ची किंमत 12,000 म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आलेली आहे 12,000 रुपये आणि आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. नंतर पुरेशा सरावानंतर ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्याला तोंडी करता येऊ शकतात. विक्री किंमत किती, खरेदी किंमत किती, 8% तोटा होणं काय, 8% नफा होणं काय, मग खरेदी किंमत किती असेल तर विक्री किंमत किती, ह्या संकल्पना जेव्हा आपल्याला व्यवस्थित समजतील तेव्हा ही उदाहरणं फारशी अवघड वाटणार नाहीत. आता आपण ही काठिण्य पातळीचीच उदाहरणं समजून घेत आहोत. पुढच्या उदाहरणेकडे आपण जाऊयात. पुढचं उदाहरण आपल्या समोर आहे त्याच पद्धतीचं. त्यामुळे स्क्रीन त्या ठिकाणी कमी होते. तुम्ही शिकत नाही आहात, बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकू देत नाही आहात. पालकांनी लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांनी रेजवर हँड केलेला आहे त्या संबंधित सर्व विद्यार्थ्यांना मीटिंग मधनं बाहेर करण्यात येईल. लगेच तुमचे हँड्स क्लिअर करून घ्या. मोबाईलची खेळू नका. विद्यार्थी मित्रांनो, संगमनेरच्या तंत्रस्नेही टीम मधील सुरेश भारती सरांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात आणि तुम्हाला
तो संच 4 रुपयाला विकल्याने खरेदीच्या 15% तोटा झाला, तर त्या रेडिओची खरेदी किंमत किती? पुन्हा त्याच प्रकारचं उदाहरण मुद्दामहून तुमच्या समोर घेतलेलं आहे. एक रेडिओ संच 459 रुपयांना विकल्याने विक्री किंमत दिलेली आहे आणि तोटा झालाय खरेदीच्या 15% तोटा. 15% तोटा होणं, तेही टक्के म्हणजे शेकडा, म्हणजे 100 रुपयाची खरेदी केलेली वस्तू कमी किमतीला विकली. किती कमी मिळाले पैसे? 100वर 15 रुपये कमी मिळाले. म्हणजे 100 रुपयांची वस्तू 85 रुपयांना विकली. 15% तोटा. याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. 15% तोटा होतो म्हणजे काय होतं? पंधरा टक्के तोटा याचा अर्थ असा होतो, 100 रुपयाला घेतलेली वस्तू 85 रुपयांना विकली. तर 459 रुपयांना रेडिओ संच विकलाय. विक्री किंमत आहे किती? 459 रुपये. तर त्या रेडिओची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत आपण मानूया त्याची खरेदी किंमत होती वाय. पुन्हा एकदा ए अंशेद बी बरोबर सी अंशेद डी या समीकरणानुसार अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार, आणि आपण मध्यम पदांचा गुणाकार होईल वाय गुणिले 85 बरोबर 100 गुणिले 459. या ठिकाणी वाय ची किंमत आपल्याला शोधायची आहे, म्हणजेच खरेदी किंमत शोधायची आहे. गुणिले 85 समानतेच्या नियमानुसार बरोबर चिन्हाच्या तिकडे पाठवूया, ते होतील भागिले 85. वाय बरोबर 100 गुणिले 459 भागिले 85. पुन्हा एकदा आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागणार आहे. 85 पुन्हा कुणाच्या पाड्यात येत आहेत हे लक्षात आलं तर वरती पण आपल्याला भाग देणं सोपं होईल. मग 85 कुणाच्या पाड्यात येत आहेत हे आपल्याला कळण्यासाठी आपले पाडे फटाफट पाठ असले पाहिजे. मग आता 85 आणि 100 जर नाहीच आपल्या लक्षात आलं तर 85 इथे एकक स्थानी 5 आहे, म्हणजे कमीत कमी आपण याला 5 ने तरी भाग देऊ शकतो. फक्त काय होईल, आपल्याला मोठे पाडे आठवले नाही, छोट्याच पाड्यांनी आपण संक्षिप्त रूप द्यायला गेलो तर आपल्याला ते जास्त वेळा संक्षिप्त रूप द्यावं लागणार आहे. आणि म्हणून 17च्या पाड्यात 85 आहे हे आठवलं तर आपल्याला सोपं होईल. नाही आठवलं तर इथं आधी 5 ने संक्षिप्त रूप देता येईल. वरती आपल्याला इथं काय 5 ने देता येणार नाही, कारण 5 ची कसोटी आपल्याला माहिती आहे, एकक स्थानी 0 किंवा 5 असला पाहिजे, मग इथे द्यावं लागेल. पुन्हा मग आपल्याला 17 येतील, पुन्हा 17 ने तिकडे भाग द्यावा लागणार आहे. तर 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाचे 85. इथं 17 45 ला 17 2 34, 17 त्रिक 51 चालणार नाही. 17 दुने 34, 45 मधून 34 गेले, उरले 11. हा तोंडी भागाकार करता येणं ह्या गणितातल्या खूप महत्वाच्या पायऱ्या आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत असं समजून आपण पुढची उदाहरणं घेत आहोत. 17 दुने 34, 45 मधून 34 गेले, उरले 11, 119 झाले. 17 चौक 68, 17 पाचे 85, 17 सक 102, 17 साते 119, उरले 27. पुन्हा 5 ला छेदस्थानी 5 संक्षिप्त रूप देता येईल, 5 एके 5, इथं 5 दुने 10, 5 0 0. अंशस्थानी राहिले वाय बरोबर 20 गुणिले 27, आणि 20 गुणिले 27 म्हणजे 27 दुने 54 आणि 0 एकक स्थानचा. तर वाय ची किंमत आली 540, म्हणजे त्या रेडिओ संचाची खरेदी किंमत आपण वाय मानली होती,
तो रेडिओ संच खरेदी केलाय 540 रुपयाला. उत्तर आलेले पर्याय क्रमांक 4. ही उदाहरणं काठिण्य पातळीची का बनली मुलांना समजून घ्या. यामध्ये शेकडेवारीचा भाग आलेला आहे. सर्वात महत्वाचं 15% तोटा होतो म्हणजे काय होतं ही संकल्पना समजणं महत्वाचं आहे. त्यानंतर ए अंशेद बी बरोबर सी अंशेद डी या नियमानुसार अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार हे आपल्याला समीकरण माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यानुसार संक्षिप्त रूप आपल्याला देता आलं पाहिजे, आपले पाढेपाठ असले पाहिजे. ह्या अनेक गोष्टी एकाच उदाहरणात वापराव्या लागत असल्याने हे उदाहरण काठिण्य पातळीचं बनतं. आणि काठिण्य पातळीचं उदाहरण सुद्धा 30 ते 45 सेकंदात आपण सरावाने सोडवू शकतो. मात्र त्याला पुरेसा सराव असला पाहिजे. फटाफट 15% तोटा होणं म्हणजे काय होणं. प्रत्येक वेळी ह्या पायऱ्या पण मांडाव्या लागत नाही. डायरेक्ट भागिले 85 सुद्धा आपल्याला करता येतं की अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार या गोष्टी सुद्धा आपण वाचवू शकतो. आणि पाढेपाठ असतील तर 30 सेकंदात हे उदाहरण सोडवू शकतो. पाढेपाठ असणं आणि योग्य पद्धतीनं संक्षिप्त रूप देता येणं हे पण महत्वाचं आहे. काही मुलांचे पाढेपाठ आहेत पण भागाकाराची क्रिया तोंडी करता येत नाही. उदाहरणार्थ 17 5 85 ते जमतं, इथं 45 ला तोंडी भाग देता येत नाही काही मुलांना. मग ते काय करतात, 17 दुने 34 17 त्रिक 51 लक्षात येत नाही. बरं 17 दुने 34 पण 45 मधून 34 घालवायचे. तोंडी 11 आलेत, वरती 9 घेतला 119 झाले. ह्या सगळ्या क्रिया बारकाईने करणं गरजेचं आहे. ज्या मुलांच्या पायाभूत गोष्टी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या प्राथमिक क्रिया परिपूर्ण आहेत ते मात्र हे उदाहरण 30 सेकंदात नक्की सोडवणार याची खात्री. पुढचं उदाहरण आपल्या समोर आहे. आता याच्यामध्ये बघा, एक टेबल 680 रुपयास विकला तेव्हा विक्रेत्याला 15% तोटा झाला. इथपर्यंत जे उदाहरण आहे ते मगाशी आपण सोडवलं त्याचप्रमाणे की 15% तोटा झालेला आहे. 680 रुपयाला विकला. मगाशी आपण अशा प्रकारच्या उदाहरणात खरेदी किंमत शोधली होती. आता तोटा झाला. जर 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो टेबल किती रुपयास विकायला हवा. मगाशी सोडवलेल्या उदाहरणाच्या पुढे अजून त्यांची अपेक्षा आहे की त्याला 10% नफा झाला पाहिजे. 10% नफा म्हणजे शेकडा नफा झाला पाहिजे मुलांनो. आणि शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी आणि नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो हे आपण शिकलेलं आहे. मग जर 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल, बघा आता हा 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर आपल्याला आधी त्याची खरेदी किंमत माहित असली पाहिजे. म्हणजे आधी जी माहिती दिली त्यावरून आपल्याला त्याची खरेदी किंमत काढणं गरजेचं आहे की त्याची विक्री किंमत दिलेली 680 रुपयास विकला आणि काय झाला 15% तोटा झालाय. 10% नफा मिळवायचा आहे पण तो 10% नफा मिळवण्यासाठी या टेबलची आपल्याला खरेदी किंमत माहिती असली पाहिजे. आणि ती खरेदी किंमत शोधण्यासाठी आपण आधीच्याच उदाहरणाची पद्धत वापरणार आहोत. इथे झालेला आहे 15% तोटा. पंधरा टक्के तोटा याचा अर्थ काय होतो आपण बघितलं की खरेदी किंमत 100 रुपये असेल तर विक्री किंमत होणार आहे 85 रुपये. 100 रुपयांचा टेबल
₹85 विकला, 15% तोटा याचा अर्थ. पण तो टेबल विकलाय कितीला? ₹680 विकलाय. तर ₹680 विकलेल्या टेबलची पहिल्यांदा खरेदी किंमत काढूया. खरेदी किंमत मानली प. मग ही खरेदी किंमत निघाल्यानंतर आपल्याला 10% नफा शोधायचा त्याच्यावर. अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार प गुणिले 85 बरोबर 100 गुणिले 680. आता या ठिकाणी गुणिले 85 हे बरोबर समानतेच्या चिन्हानुसार बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवूया. भागिले 85 होतील. प बरोबर 100 गुणिले 680 भागिले 85. पुन्हा संक्षिप्त रूप द्यावं लागेल. मगाशीच आपण बघितलं की 17च्या पाड्यामध्ये 85 येत आहेत. 17 पाचे 85, 17 चोक 68 आणि 17 शून्य 0. पुन्हा 5 ने भाग देऊया. 5 एके 5, 5 आठे 40. अंशस्थानी राहिले 100 गुणिले 8 आणि 100 गुणिले 8 म्हणजे 800. प ची किंमत 800. प म्हणजे काय? टेबलची खरेदी किंमत. तर तो टेबल मी 800 रुपयाला खरेदी केला होता. आता 800 रुपयाला खरेदी केलेल्या टेबलवर 10% नफा मिळावा अशी इच्छा आहे. मुलांना पुरेशा सरावानंतर 10% काढणं कोणत्याही वस्तूचे खूप सोपं असतं, तोंडी असतं. एकक स्थानचा अंक समजा 800, शेवटचा अंक झाकायचा 80. समजा 805 असते तर 805 असते तर 10% म्हणजे एक घर इथं दशांश चिन्ह द्यायचं. 80 दशांश चिन्ह 5 झाले असते. कोणत्याही संख्येचा 10% काढणं म्हणजे शेवटच्या अंकाच्या आधी 800च्या आधी दशांश चिन्ह देणं, ते झाले 80 दशांश चिन्ह 0. किंवा तसं लक्षात नाही आलं तर 10% नफा मिळवायचा आहे. कोणावर? खरेदी किमतीवर. 10% 800 चे 10% तुम्ही शेकडेवारी प्रकरणात शिकलेले आहात. संक्षिप्त रूप दिलं. राहिलं 8 गुणिले 10. 8 गुणिले 10 म्हणजे 80 रुपये. वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला तोंडी सांगितलं होतं. 800चे 10% म्हणजे 80 रुपये. इतका नफा मिळावा अशी इच्छा होती, म्हणजे 80 रुपये नफा मिळाला. 800 रुपयाचा टेबल खरेदी किंमत, नफा मिळाला 80 रुपये. तर किती रुपयास विकायला हवा? मग तोंडी आहे खरेदी किंमत अधिक नफा बरोबर विक्री किंमत. म्हणजे 800 अधिक 80. 800 अधिक 80 सूत्रच लिहिलं नाही. तर तो टेबल जर 880 रुपयांना विकला, कितीला? 880 रुपयांना विकला तर होणार आहे 10% नफा. पर्याय क्रमांक 1. 10% नफा पाहिजे असेल तर 10% काढण्याची सोपी पद्धत सांगितली, शेकडेवारीची सांगितली, पुन्हा सूत्र तोंडी वापरलं आणि तो टेबल आपल्याला 880 रुपयास विकायला हवा. आधीची जी उदाहरणं पाहिली त्यापेक्षा आणखी थोडस त्यामध्ये काठिण्य पातळी या उदाहरणात वाढवलेली आहे. पुढील उदाहरणाकडे आपण जाऊया. नफा तोटा या प्रकरणातलं थोडस आणखी वेगळ्या पद्धतीचं उदाहरण तुमच्या समोर आहे. एक वस्तू 500 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयाला विकल्याने होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? आणि 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. 500 रुपयाला विकली, जेवढा तोटा होतो. किती तोटा होतो माहित नाही, परंतु वस्तू 500 रुपयाला विकल्यावर होतो तोटा आणि 650 रुपयाला विकल्यावर होतो नफा. कोणाच्या? जितका तोटा झालाय त्याच्या दुप्पट नफा होतो. आणि मग हे उदाहरण सोडवताना
बघा, 500 रुपयांना विकली आणि काय झालाय? तोटा झालाय. त्यानंतर तीच वस्तू आहे 650 रुपयांना विकली. 650 रुपयाला विकल्याने काय झाला? दुप्पट नफा झालाय. तीच वस्तू आहे, वस्तूमध्ये बदल नाही. मग आता इथे बघूया, विक्री किंमत 500 रुपये. 500 रुपयांना विकल्याने काय झाला? तोटा झालाय. तोटा मानूया क रुपये झाला. किती झाला तोटा? क रुपये. तीच वस्तू 650 रुपयाला विकल्यावर दुप्पट नफा होतोय. दुप्पट नफा कुणाच्या? जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा. 600 रुपयांना 650 रुपयांना विकली तीच वस्तू. विक्री किंमत जर 650 रुपये असेल, किती? 650 रुपये असेल, तर त्याच्या दुप्पट नफा होतो तोट्याच्या, आणि म्हणून इथं नफा क च्या दुप्पट म्हणजे 2 क. दुप्पट म्हणजे झाला 2 क. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मुलांना एकच वस्तू आहे, 500 रुपयांना विकली तर क रुपये तोटा होतो. 650 रुपयांना विकली तर त्याच्या म्हणजे तोट्याच्या दुप्पट नफा होतो. मग तोटा केव्हा होतो? तर खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे, तेव्हा तोटा होतो. आता विक्री किंमत कमी आहे आणि तोटा झालेला आहे, मग आता आपल्याला खरेदी किंमत शोधायची आहे. तर तोटा असताना खरेदी किंमतीचं सूत्र काय आहे? तर विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमतीमध्ये तुम्हाला तोटा मिळवावा लागेल. विक्री किंमत कमी आहे, खरेदी किंमत जास्त आहे, आणि मग तोटा मिळवायचा. मग तोटा मिळवायचा, विक्री किंमत आहे 500 रुपये आणि तोटा झालाय क रुपये. आता तीच वस्तू इकडे नफा झालेला आहे. नफा म्हणजे जास्त पैसे मिळालेले विक्री करून. मग विक्री किंमतीतून नफा वजा करा म्हणजे खरेदी किंमत मिळेल. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. आता या ठिकाणी विक्री किंमत आहे 650 रुपये, नफा झालेला आहे, काढून टाका 2 क, म्हणजे त्या वस्तूची मिळाली खरेदी किंमत. खर तर या ठिकाणी एकच वस्तू आहे का त्याच वस्तूची खरेदी किंमत काढायची आणि त्याच वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. एकाच वस्तूची खरेदी किंमत शोधायची आहे, मग त्यात दोन्हींची खरेदी किंमत डावी बाजू सारखी आहे, तर उजव्या बाजूंची आपल्याला तुलना करता येईल. कोणाची? 500 अधिक क याची उजवी बाजू आणि त्याची उजवी बाजू बरोबर 650 वजा 2 क. कारण एकच वस्तू आहे, ती खरेदी किंमत ही खरेदी किंमत शोधायची आहे, म्हणून आपण त्याच्या उजव्या बाजूंची तुलना केली. वजा 2 क समानतेच्या नियमानुसार बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणली, क अधिक 2 क बरोबर हे अधिक 500 उजव्या बाजूला नेले, 650 वजा 500. समानतेचे नियम आपल्याला माहिती आहे. 2 क अधिक क 3 क. 650 मधून 500 गेले 150 गुणिले 3. 3 क म्हणजे 3 गुणिले क आहे. क बरोबर 150 भागिले 3 गुणिले 3 काय झाले? भागिले 3. आणि या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊया. 3 1 3, 3 5 15, 3 0 0. क बरोबर 50. क बरोबर 50. मुलांनो क म्हणजे काय आलाय? तोटा आलाय. मग तिथं क ची किंमत टाका. 500 अधिक 50, त्या वस्तूची खरेदी किंमत मिळाली 550. मग तुम्ही खात्री करून घ्या, इथं 50 टाकले तर खरेदी किंमत आली 550. मग हीच वस्तू खरेदी केलेली आपण. इथं क ची किंमत टाका. 2 गुणिले क. 50 टाकले 2 गुणिले 50, इथं झाले 100. हे बघा 2 क म्हणजे वजा 2 गुणिले क ची किंमत आहे 50. 650 वजा 100. 650 वजा 100
650 मधून 100 गेले 550. बघा, त्याच वस्तूची खरेदी किंमत 550, त्याच वस्तूची खरेदी किंमत 550. म्हणजे तोटा होणं, नफा होणं आणि ती सूत्र वापरता येणं यांचा समावेश या उदाहरणामध्ये आहे. काठिण्य पातळीचं उदाहरण आहे आणि आपल्याला सगळ्या प्रकारच्या उदाहरणांची तयारी ठेवायची. अगदी असंच एक उदाहरण आणखी तुमच्या सरावासाठी. एक वस्तू 25 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या 5 पट नफा, मगाशी दुप्पट होतं, आता 5 पट नफा वस्तू 175 रुपयास विकल्याने होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती रुपये? अगदी तसंच्या तसं उदाहरण आहे. अंक बदललेले, दुप्पट नफा होता तर 5 पट नफा आहे. बघूया आपण, खाली पर्याय दिलेले आहेत. प्रथमतः उदाहरण समजून घेऊया. एक वस्तू 25 रुपयाला विकल्याने विक्री किंमत दिली, जेवढा तोटा होतो. मग बघूया. विक्री किंमत आहे 25 रुपये आणि जेवढा तोटा होतो, किती तोटा होतो माहित नाही, मानूया रुपयांचा तोटा झाला. वस्तू विकली 25 रुपयाला, जेवढा तोटा होतो तोटा झाला रुपये, त्याच्या 5 पट नफा. किती? 5 पट नफा. मग तोट्याच्या 5 पट नफा, इथं तोटा रुपये, 5 पट नफा म्हणजे किती झाला? आता 5 पट म्हणजे 5 गुणिले त्याच्या 5 पट नफा ती वस्तू 175 रुपयांना विकल्याने होतो. केव्हा? विक्री किंमत जर 175 रुपये असेल तर 5 पट नफा म्हणजे 5 रुपये इतका नफा झालेला आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता या ठिकाणी तोटा झालाय, या ठिकाणी नफा झालाय, वस्तू एकच आहे, हरकत नाही, आपल्याला सूत्र वापरता येतील. तोटा केव्हा होतो? खरेदी किंमत जास्त असते, खरेदी किंमत जास्त असते, विक्री किंमत कमी असते. मग इथं त्या वस्तूची खरेदी किंमत शोधायची असेल, विक्री करून पैसे कमी मिळालेले आहेत, मग कमी मिळालेले पैसे विक्री किमतीत मिळवले पाहिजेत. विक्री किंमत अधिक तोटा. विक्री आहे 25 रुपयांची, तोटा आहे रुपये, ही ती वस्तूची खरेदी किंमत शोधण्यासाठी. या ठिकाणी नफा झालाय, जास्त पैसे मिळालेले विक्री करून, मग खरेदी किंमत बरोबर जास्त पैसे मिळालेत, नफा झालाय, विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत आहे 175 रुपये, नफा झालाय 5 मुलांनो, वस्तू एकच आहे, त्या एकाच वस्तूची आपण काय शोधतोय? खरेदी किंमत. त्याच वस्तूची शोधतोय खरेदी किंमत. मग डाव्या बाजूंची खरेदी किंमत त्याच वस्तूची शोधायची आहे, तर उजव्या बाजूंची आपल्याला तुलना करावी लागेल. 25 अधिक बरोबर 175 वजा 5 वजा 5 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेतले, समानतेच्या नियमानुसार अधिक 5 बरोबर 175 अधिक 25 उजव्या बाजूला नेले, वजा 25. 5 अधिक 6 आणि 175 मधून 25 गेले, उरले किती? 150 गुणिले 6, तिकडे गेल्यावर भागिले 6, 150 भागिले 6. संक्षिप्त रूप देऊया. 6 एके 6, 6 दुने 12, 15 मधून 12 गेले, उरले 3, 30 झाले, पुढे शून्य घेतल्यावर 6 पाचे 30. बरोबर 25. मुलांनो, या ठिकाणी ची किंमत आली 25. म्हणजे 25 रुपयाला वस्तू विकली आणि 25 रुपये तोटा झालेला आहे, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत. आता इथे टाका 25 अधिक 25, ती वस्तूची खरेदी किंमत होती 50 रुपये.
इथे टाका क ची किंमत 5 गुणिले 25, 25 पाचे 125, 175 मधून 125 गेले, उरले 50. इथे पण खरेदी किंमत आली 50 त्या वस्तूची. मगाशी जे उदाहरण घेतलं होतं अगदी तसंच उदाहरण आहे. मगाशी दुप्पट नफा होता, तर इथे फक्त 5 पट नफा आहे. पुढच्या उदाहरणाकडे येतोय. आणि पुढचं उदाहरण त्यासाठी तुम्हाला मी चॅट बॉक्स पण ओपन करून देणार आहे. उदाहरण काठिण्य पातळीचं आहे. चॅट बॉक्स ओपन करून दिला म्हणजे फक्त न सोडवता अंदाजे पर्याय मांडून दिले असं जर करणार असाल तर अजिबात उत्तर देऊ नका. मनापासून सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर उत्तर सोडून येत असेल तर आणि तरच चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवा. उदाहरण बघा. एक वस्तू रणजितने 400 रुपयांना विकल्याने त्याला विक्रीच्या 1/10 पट नफा झाला. मुलांनो, या उदाहरणात जाणीवपूर्वक तुम्हाला दिलेला आहे जो नफा झालेला आहे तो विक्रीच्या 1/10 पट नफा आहे. खर तर शेकडा नफा शेकडा तोटा आपण बघितलं खरेदी किमतीवर काढला जातो, पण जेव्हा जाणीवपूर्वक तो नफा विक्रीच्या दिलेला आहे तेव्हा तो विक्रीवरच काढावा लागतो. तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा किती झाला, शेकडा नफा म्हणजे नफा झालेला आहे हे नक्की आहे, पण किती झाला आपल्याला शोधायचंय. 10% नफा, इथं 10% तोटा. खरं तर हा पर्याय लगेच बाद होतोय, कारण शेकडा नफा किती झाला असा प्रश्न विचारलाय. पर्याय क्रमांक 2 बाद आहे. पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 यापैकी आपल्याला विचार करायचा आहे. तुम्ही सोडवत असाल मला खात्री आहे. उदाहरण काठिण्य पातळीचं आहे आणि म्हणून मीही त्याचबरोबर तुम्हाला फळ्यावर समजून देतोय. तुमचं सोडवून झालं असेल किंवा काही राहिलं असेल तर आता फळ्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात. एक वस्तू रणजितने 400 रुपयांना विकल्याने त्याला विक्रीच्या 1/10 पट नफा झाला. विक्रीच्या म्हणजे 400 रुपये किमतीच्या, ही 400 रुपये विक्री किंमत आहे. विक्रीच्या म्हणजे गुणिले 1/10 पट नफा झालेला आहे. मुलांनो, इथं संक्षिप्त रूप आपण देऊया. संक्षिप्त रूप दिलं 10 एके 10, 10 चोक 40, 10 शून्य शून्य, 40 एके 40, 40 रुपये नफा झाला. म्हणजे वस्तूची विक्री किंमत आपल्याला माहित होती. वस्तू विकली 400 रुपयांना, नफा झालाय 40 रुपये. याच्यावरून आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत तोंडी सांगता आली पाहिजे. 40 रुपये नफा मिळाला म्हणजे ती वस्तू 40 रुपयाने 40 रुपये कमी किमतीने खरेदी केलेली होती. तोंडी उत्तर यायला पाहिजे की या वस्तूची खरेदी किंमत ही असणार आहे 360 रुपये. 360 रुपयाच्या वस्तूवर 40 रुपये नफा मिळाला. वस्तू विकली 400 रुपयाला. तर शेकडा नफा किती, आणि शेकडा नफ्याचं सूत्रही तुम्हाला माहिती आहे मुलांनो. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदीची किंमत. तर नफा झालेला आहे 40 रुपये गुणिले 100. आता हा शेकडा नफा मात्र खरेदी किमतीवरच आपण काढणार आहोत. फक्त नफा किती झालाय हे समजायला विक्रीच्या 1/10 पट दिलेला होता. आणि आता या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊया. शून्याला शून्य गेले, 4 एके 4, 4 नवे 36, अंशस्थानी 100 एके 100, छेदस्थानी 9, भाग दिला 9 एके 9, बाकी उरली 1, पुन्हा 10, 9 एके 9, पुन्हा बाकी उरली 1, बाकी उरली 1. म्हणजे मुलांना उत्तर आलंय 11.1/9%. किंवा दशांश चिन्हामध्ये जरी काढलं तर 12.5% नफा येणार नाहीये. 12.5% येणार नाही हा पर्याय बाद आहे.
हा पर्याय बाद आहे. तोट्याचा पर्याय तर मगाशीच बाद केला होता आपण नफा आहे म्हणून. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर, या उदाहरणाचं उत्तर आहे यापैकी नाही. 11.51% यामध्ये दिलेलं नाहीये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि हे